नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल स्थापन करण्यात आलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023 साठीच्या बॅलन डिओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो 2023 चा बॅलन डिओर पुरस्कार आहे हा लिओनेल मेसी यांना देण्यात आलेला आहे व लिओनेल मेसी यांनी आपल्या कारकिर्दीत हा पुरस्कार 8व्यांदा पटकावलेला आहे. याआधी लिओनेल मेसी यांना 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आता 8व्यांदा त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना इंटर मियामीचे मालक डेव्हिड बेकहम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. बरं, लिओनेल मेसी कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहेत आणि सध्या ते इंटर मियामी या क्लबशी करारबद्ध आहेत. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, मेसी आता हा पुरस्कार जिंकणारे पहिले मेजर लीग सॉकर खेळाडू ठरलेले आहेत. बरं, आता महिलांमध्ये हा पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर महिलांमधील बॅलन डिओर पुरस्कार हा एताना बोनमाटी यांनी पटकावलेला आहे. त्या स्पेन या देशाच्या खेळाडू आहेत व सध्या त्या FC बार्सिलोना फेमिनी या क्लबशी करारबद्ध आहेत. मित्रांनो, या ज्या बोनमाती आहेत त्यांना अलीकडेच 2022-23 च्या UEFA वुमन्स प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं व आता त्यांनी बॅलन डिओर हा पुरस्कार देखील पटकावलेला आहे. हा जो बॅलन डिओर पुरस्कार आहे हा पुरस्कार फ्रेंच वृत्तपत्रिका फ्रान्स फुटबॉलद्वारे 1956 पासून देण्यात येत आहे आणि महिलांसाठीच्या या बॅलन डिओर पुरस्काराची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. या बॅलन डिओर बरोबर इतर सुद्धा काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. सॉक्रेटिस अवॉर्डने विनिसियस ज्युनियर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गॉर्ड मुलर ट्रॉफीने एर्लिंग हॉलंड, याचिन ट्रॉफीने एमिलियानो मार्टिनेज यांना सन्मानित करण्यात आलेला आहे व ही जी याचिन ट्रॉफी आहे ही सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपरला देण्यात येते आणि कोपा ट्रॉफीने ज्यूड बेलिंगहम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि कोपा ट्रॉफी ही 21 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूला देण्यात येते. बरं, यामध्ये क्लब ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पुरुषांसाठी मँचेस्टर सिटी आणि महिलांसाठी FC बार्सिलोना फेमिनी या क्लबला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या देशाने इस्रायल हमास युद्धादरम्यान गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता? तर आता हा जो प्रस्ताव आहे हा जॉर्डन या देशाद्वारे मांडण्यात आला होता आणि या प्रस्तावाच्या समर्थनार्थ 120 मते पडलेली आहेत व प्रस्तावाच्या विरुद्ध ही 14 मते पडलेली आहेत. आणि मित्रांनो, या मतदानामध्ये भारत, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटनसह 45 देश हे न्यूट्रल राहिलेले आहेत. म्हणजेच त्यांनी या प्रस्तावाला सपोर्टही केलेला नाही आणि त्या विरोधातही मतदान केलेलं नाही. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. जंगलातील आग आणि वन प्रमाणीकरण यावर चर्चा करण्यासाठी कोणत्या देशात UNFF च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले? तर आता ही जी बैठक आहे ही आपल्या भारतामध्ये पार पडलेली आहे. या बैठकीचं आयोजन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने उत्तराखंड येथील डेहराडून येथे 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान केलं होतं. मित्रांनो, हे जे UNFF आहे हा सर्व प्रकारच्या जंगलाचे व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देतो आणि ऑक्टोबर 2000 मध्ये युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल ठरावाद्वारे या UNFF ची स्थापना झालेली आहे. UNFF चा फुल फॉर्म विचारला तर युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि याचं मुख्यालय USA मधील न्यूयॉर्क येथे आहे. आणि मित्रांनो, आपला भारत हा UNFF चा संस्थापक सदस्य आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणते राज्य हे सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. नुकतंच आता केरळमधील इडुक्की जिल्ह्यात हॉलमार्किंग केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर केरळनं हे यश प्राप्त केलेलं आहे. केरळमधील सर्व 14 जिल्ह्यामध्ये आता हॉलमार्किंग केंद्र आहे आणि हे जे हॉलमार्किंग केंद्र आहे काय करतं? तर सोन्या चांदीच्या दागिन्याची शुद्धता प्रमाणित करण्याचं कार्य या केंद्राद्वारे केलं जातं आणि ही जी हॉलमार्किंग प्रणाली आहे ही भारतीय मानक ब्युरोद्वारे प्रशासित केली जाते. तसेच मित्रांनो, याआधी सुद्धा काही पहिल्यांदाच घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया.
भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा कासारगोड आहे. दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क हे आसाममध्ये स्थापन करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगडमध्ये, पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीत, तर भारतातील पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प हा केरळमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर खालीलपैकी कोणाला जागतिक शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे? कोणता पुरस्कार आहे? तर जागतिक शिक्षक पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार दीप नारायण नायक यांना जाहीर झालेला आहे. दीप नारायण नायक हे पश्चिम बंगालचे शिक्षक आहेत आणि त्यांना रस्त्यांचे शिक्षक या नावाने देखील ओळखलं जातं. बरं, हा जो जागतिक शिक्षक पुरस्कार आहे यामध्ये पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येते? तर 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी यामध्ये रोख रक्कम देण्यात येते. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. सत्यजित रे एक्सलन्स इन फिल्म लाईफ टाइम अवॉर्ड हा पुरस्कार मायकेल डग्लस यांना देण्यात आलेला आहे. 2022चा सरस्वती सन्मान तमिळ लेखिका शिवशंकर यांना देण्यात आलेला आहे. 2022-23 साठी बेस्ट इनोव्हेशन इन रिफायनरी पुरस्कार मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड. मणिपुरी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार दिलीप नोंगमेथम. टाटा लिटरेचर लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार तामिळ लेखिका अंबाई. ग्लोबल इंडियन अवॉर्ड सुधा मूर्ती आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. गणितातील सहस्र रामानुजन पुरस्कार रुई झियांग झांग आणि दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार हा वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी एक समिती स्थापन करण्यात आली होती व त्याचे अध्यक्ष हे संदीप शिंदे आहेत. आणि नुकताच आता या समितीने राज्य शासनाला प्राथमिक अहवाल सुपूर्द केलेला आहे. लक्षात ठेवा, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष हे संदीप शिंदे आहेत. आणि आता हा प्रश्न पहा, अलीकडेच चर्चेत असलेल्या ब्रेकिंग द मोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, कारण या पुस्तकाचे लेखक हे रघुराम राजन आणि रोहित लांबा आहेत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रघुराम राजन हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत आणि त्यांनी हे पुस्तक रोहित लांबा यांच्या साथीने लिहिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे हे डिसेंबर महिन्यामध्ये प्रकाशित होईल. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी निलाऊ कुदीच्या सीमांगल हे पुस्तक लिहिलेलं आहे व हे पुस्तक आता नोव्हेंबर मध्ये प्रकाशित होईल. अशोक टंडन यांनी द रिव्हर स्विंग हे पुस्तक लिहिलेलं आहे. विवेक अग्निहोत्री द बुक ऑफ लाईफ माय डान्स विथ बुद्धा फॉर सक्सेस. विपुल रिकी यांचं ड्रंक ऑन लव्ह द लाईफ विजन अँड सॉंग्स ऑफ कबीर. निर्जा चौधरी यांचं हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड. चेतना मारू यांचं वेस्टर्न लेन. अभिषेक चौधरी यांचं वाजपेयी द एसेंट ऑफ द हिंदू राईट. अनिता भरत शाह यांचं कलर्स ऑफ डिवोशन. ए के भट्टाचार्य यांचं इंडियाज फायनान्स मिनिस्टर. तर टी एन शेषन यांचं थ्रू द ब्रोकन ग्लास हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार देशातील कोणत्या राज्यात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर आता या अभ्यासानुसार मिझोराम या राज्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. मित्रांनो, मिझोराम हे राज्य भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे आणि तरी देखील तिथे कर्करोगाचे प्रमाण हे सर्वाधिक आढळलेलं आहे. इथे विशेषतः पुरुषांमध्ये पोटाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मिझोराम राज्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. मिझोरामची स्थापना 1986 मध्ये झालेली आहे. स्थापनेनुसार हे 23वे राज्य होतं. मिझोरामची राजधानी एजॉल आहे आणि या राज्याचे राज्यपाल हे हरिबाबू कंबमपती आहेत, तर मुख्यमंत्री हे जोरमथंगा हे आहेत. मिझोराम मध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणते? तर मुरलेन नॅशनल पार्क आणि फांगपुई ब्लू माउंटेन नॅशनल पार्क हे मिझोराम या राज्यामध्ये स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदाचा दक्षता जनजागृती सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर या वर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह हा 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. यावेळी या दक्षता जनजागृती सप्ताहाची थीम काय आहे? तर भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा, अशी यावेळी या सप्ताहाची संकल्पना आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतीय नौदलाद्वारे अनावरण करण्यात आलेल्या 25T बोलार्ड पूल डग जहाजाला काय नाव देण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही,
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.